The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Podcast proudly presents Candid Podcast Super 11 Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 3 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नाशिक शहर नेमकं कोणत्या दिशेने वाटचाल करतंय? आता शहराचा विस्तार करण्याची खरंच गरज आहे का? शहर विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका, त्यांचे विचार, लोकप्रतिनिधींच्या योजना, संकल्पना अशा विविध विषयांवर सखोल चर्चा या एपिसोडमध्ये होणार आहे. सलग 2 वेळा खासदार पद भूषवलेले नाशिकचे माजी खासदार श्री हेमंतजी गोडसे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत अर्थातच आपले होस्ट माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासने. नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका या विषयांवर सखोल चर्चा ऐकण्यासाठी सुरू करूयात आजचा कॅन्डिड पॉडकास्ट. नमस्कार, मी नितीन उपासने. 2 सीझन यशस्वी झाल्यानंतर 3ऱ्या सीझनच्या नवीन एपिसोड मध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. व्हॉइस विस्टाच्या म्हणजेच पूजा प्रसून बरोबरच्या या कोलॅबोरेशन मधल्या व्हॉइस विस्टा पॉडकास्टच्या आज नवीन एपिसोड मध्ये तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही नवीन काही आयडियाज दिल्या, नवीन काही सूचना दिल्या की सर नाशिकमध्ये पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये खूप बदल होऊन गेले आणि तसं म्हटलं तर देशात, महाराष्ट्रात किंबहुना सर्व ठिकाणी गेल्या काही दिवसापासून राजकारणाने भरलेलं वातावरण होतं. मतदान, 18 वर्षाच्या वरील मतदारांचा उत्साह, नवीन मतदारांचा त्या ठिकाणी असलेला आनंद आणि या सगळ्याच याच्यातून, या भरलेल्या वातावरणातून एक नवीन विषय घेऊन आता तुमच्या पुढे येतोय. आणि नवीन विषय घेताना केवळ तो विषय एक्स म्हणून नाही घेता येणार, पण सलग 10 वर्ष मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदार असताना ज्यांनी आपल्या नाशिक मतदारसंघावर, नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांनी छाप टाकली. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही, केवळ म्हणजे आपल्याला ज्याला म्हणता येईल की भौतिक सुविधा युक्त नाही, पण डिजिटलायझेशन असू दे, इंडस्ट्रीयल ग्रोथ असू दे, फिनान्शियल ग्रोथ असू दे, सर्व समाजातल्या सर्व लोकांना पुढे घेऊन जाताना, पुढे नेताना समाजाचा, पर्यायाने राज्याचा, पर्यायाने देशाचा विकास कसा होईल असं एक विजन घेऊन ज्या व्यक्तीने गेली 10 वर्ष, सलग 10 वर्ष काम केलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, अशी व्यक्ती आज मी तुमच्या पुढे या व्हॉइस विस्टामध्ये घेऊन येतोय. पण अजून एक गमतीशीर बाब तुम्हाला सांगतो की हे राजकीय नेतृत्व जरी असलं तरी त्याच्या जोडीला एक सामाजिक दायित्वाची पण जबाबदारी आहे. आणि म्हणून कोरोना काळामध्ये जेव्हा नाशिक शहर नवे देश कोरोनाच्या संकटात होरपळत होता, त्या काळामध्ये मेडिकल फॅसिलिटीज असू देत, अन्नधान्याच्या सुविधा असू देत, विद्यार्थ्यांच्या किंवा इतरांच्या गरजा असू देत, हे सगळं समजून घेऊन, त्याला दिशा देऊन, त्या प्रत्येक संकटातून प्रत्येकाला बाहेर काढण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणून इंटरनॅशनल लेवलची गव्हर्न आय नावाची जी संस्था आहे, या संस्थेने महाराष्ट्रातला प्रथम कोरोना युद्ध म्हणजे प्रथम पुरस्कार कोरोना युद्धाचा, कोरोना कार्यकर्त्याचा आणि देशातला सर्वोत्तम 6 कार्यकर्त्यांमधला 6वा पुरस्कार ज्यांना दिला, असे आज आपण गेस्ट घेऊन येतोय. आणि म्हणून जास्त मला असं वाटतं की जास्त इंट्रोडक्शन करण्यापेक्षा तुम्ही या इंट्रो मध्येच ओळखलं असेल अशा आपल्या नाशिकच्या 10 वर्षाच्या संपन्न कारकीर्द असलेल्या माननीय सन्माननीय माजी खासदार आदरणीय हेमंतजी गोडसे आज आपल्या बरोबर या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आहेत. मी आदरणीय सरांना विनंती करतो की आपण यावं आणि आमच्या सर्वांशी आपल्या विजन बद्दल आपला संवाद साधा. नमस्कार सर. सर, खरं म्हणजे तुम्हाला मी 10 वर्षापासून ओळखतो, ऍज अ मतदार म्हणून पण ओळखतो, ऍज अ अधिकारी म्हणून असताना तुम्ही जे काम केलं महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याचाही मी साक्षीदार आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये तुमचा राजकीय पिंड, सामाजिक पिंड हा खूप वेगळा आहे, प्रगल्भ आहे. आणि म्हणून तुमच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीची काही क्षण आम्हाला सांगा. मला असं वाटतं का मी राजकारणामध्ये येईल असं मला देखील कधी वाटलं नव्हतं. मी ऍक्सिडेंटली राजकारणामध्ये आलो. पहिला जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी झालो.
त्यावेळेस मी सिव्हिल इंजिनियर असल्या कारणानं बांधकाम व्यवसायामध्ये होतो. अच्छा. परंतु ज्यावेळेस लोकांनी मला संधी दिली तर मी मग पूर्ण व्यवसाय बाजूला ठेवून प्रामाणिकपणे जनतेची सेवा त्या ठिकाणी केली. आणि योगायोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उत्तर महाराष्ट्रातून मी एकमेव ZP सदस्य. अच्छा. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2च सदस्य होते, त्यातला मी एक होतो. अच्छा. आणि माझं राजकीय आयुष्य फक्त 2 वर्षाचं असताना मी 2009ला लगेच लोकसभा लढलो. 2007ला जिल्हा परिषद सदस्य आणि 2009ला लोकसभेचं इलेक्शन. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय राजसाहेबांनी जे 12 उमेदवार उभे केले त्यापैकी 1 नंबरची मतं आपल्याला नाशिकला मिळाली होती. आणि खूप अल्प मताने त्या ठिकाणी आपला पराभव झाला. परंतु आपण पराभवाला न खचता आपण सातत्यानं सामाजिक कार्य हे सुरू ठेवलं. आणि पुन्हा एकदा आपल्याला 2014ला त्या ठिकाणी संधी आली. आपण शिवसेनेच्या वतीनं त्या ठठिकाणी लोकसभा लढलो आणि त्यावेळेस आपण 1,87,000 मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले. त्यानंतर आपण पुन्हा 2019ला इलेक्शन लढलो. त्याही वेळेस आपण जवळजवळ 2,93,000च्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आलो. आणि मला असं वाटतं का मी एक सर्वसाधारण कुटुंबातला एक नागरिक व्यक्ती आणि आपण जवळजवळ नाशिक लोकसभा मला असं वाटतं का तिसऱ्यांदा देखील कोणी लढलं नाही. परंतु मी 4 वेळेस लोकसभा लढली आणि त्यानंतर कोणी सलग दुसऱ्यांदा निवडून आला नाही. 60 वर्षाचं रेकॉर्ड ते देखील तुम्ही तोडलं मागच्या वेळेस. म्हणून ही आपल्या नाशिककरांचं निश्चित माझ्यावरती खूप ऋण आहे. आणि निश्चित आपण आपल्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय सूड आहोत. आणि मी आता जरी माजी खासदार म्हणून आहे तरी सातत्यानं 8 दिवस झाले निकाल लागून आपला 8-9वा दिवस आहे. परंतु आपण आपलं विकासाचं कार्य ज्या ज्या प्रकल्पांसाठी आपण करत होतो ते सातत्यानं या ठिकाणी सुरू ठेवण्याचं काम आता सध्या सुरू आहे. विकासावरून लक्षात असं आलं की विकास म्हणजे शेवटी मतदारसंघात धरता तुम्ही राज्याच्या बाबतीत विचार केला होता. आणि मग नाशिकच्या विकासाचा जेव्हा प्रश्न येतो किंवा ज्या विषयावरती आपण बोलताय तर नाशिकच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेल्या 10 वर्षात खूप बदल झाले. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण या नाशिक मधल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी डेव्हलपमेंट झाली रोड असतील बिल्डिंग असतील यावरती आपलं मत आणि विजन काय? मला असं वाटतं का आपण सर्वच महाराष्ट्रातील जनता ही सगळ्यांना ठाऊक आहे की आज जर एक 20-25 वर्षापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला तर मुंबई नंतर पुणे नंतर नाशिकचं नाव घेतलं जायचं. त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर संभाजीनगर. परंतु आज ती रचना बदलली. आज मुंबई नंतर पुण्यानंतर नागपूर नंतर नाशिक आणि नाशिक नंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर. परंतु जर आपण 20-22 वर्षापूर्वीच्या इतिहासाचं जशी चर्चा करतो तर त्या काळामध्ये पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये इतकं अंतर नव्हतं. म्हणजे तुम्ही लोकसंख्या असेल किंवा डेव्हलपमेंट असेल तर साधारण 10-15% फरक त्या ठिकाणी जाणवत होता. परंतु आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये म्हणजे 2000 साली त्यावेळेस मुंबई पुणे हा सुपर एक्सप्रेस हायवे झाला. बरोबर. आणि त्या काळामध्ये नाशिकला देखील तो प्रस्तावित होता. अच्छा. त्या काळात आणि मला असं वाटतं का त्यावेळेस जर झाला असता तर आज आपलं नाशिक कुठे निघून गेलं असतं. जसं आज आपण पुणा बघतोय तर पुणा आणि मुंबईमध्ये लोणावळा घाट आहे. लोणावळ्याच्या त्या बाजूला पाहिलं तर पुणा टच झालं आणि इकडून नवी मुंबई टच झालं. आणि म्हणून एक कनेक्टिव्हिटी एखाद्या शहराला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण मुंबई पुणा सुपर एक्सप्रेस आहे. आणि म्हणून आपण देखील सातत्यानं कनेक्टिव्हिटी साठी सातत्यानं एक दृष्टिकोन ठेवून मग कनेक्टिव्हिटीचा अर्थ की एअर कनेक्टिव्हिटी त्याच्यानंतर रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि नॅशनल हायवे कनेक्टिव्हिटी या 3 कनेक्टिव्हिटी जर आपण स्ट्रॉंगली केल्या तर मला असं वाटतं का त्या शहराच्या किंवा त्या जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतीने त्या ठिकाणी चालणार. त्यानंतर दुसरा मुद्दा कनेक्टिव्हिटी नंतर दुसरा जो मुद्दा येतो तो रोड इन्फ्रास्ट्रक्चर. तुमचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर जितकं चांगलं तितकी तुमची डेव्हलपमेंटची ग्रोथ फास्ट होते. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. मला असं वाटतं की कनेक्टिव्हिटी आली त्यानंतर रोड इन्फ्रास्ट्रक्चर आलं की ऑटोमॅटिकली इंडस्ट्रियल ग्रोथ त्या ठिकाणी होते आणि मग त्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. आणि म्हणून या तिन्ही गोष्टी अतिशय
ही महत्वाचं आहे. 3 सूत्र ज्या शहरांनी त्या प्रोसेसनी जर काम केलं तर त्या शहराची त्या जिल्ह्याची डेव्हलपमेंट अतिशय गतिमान त्या ठिकाणी होते. पण मग मला हा प्रश्न पडतो, म्हणजे नेहमी पडतो, की सगळं असताना आपल्याजवळ सगळ्या सुविधा आहेत, सगळ्या फॅसिलिटीज असताना आपण आजही एअर सर्व्हिस किंवा एअरपोर्ट सर्व्हिसेस ज्या आहेत किंवा आपण विमान सेवा म्हणतो ती एवढी आपली डेव्हलप का नाही होऊ शकत? मला असं वाटतं का एअर सर्व्हिसच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला मी सांगू इच्छितो का आपल्या भारतात जर बघितलं किंवा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 2 एअरपोर्ट इतक्या जवळ नाहीत. शिर्डी आणि नाशिक याचं जर एरियल डिस्टन्स आपण बघितलं तर ते फक्त 55 किलोमीटर. हे मला असं वाटतं का महाराष्ट्रात इतक्या जवळ 2 एअरपोर्ट नाही. ज्यावेळेस हा एअरपोर्ट रेडी झाला होता नाशिकचा आणि शिर्डी सुरू होणार होता तर त्यावेळेस अक्षरशः आपण अनेक आपल्या जेवढ्या बिझनेस असोसिएट्स आहे, फेसबुक आहे, यांच्या माध्यमातून एक सर्वे तयार केला आणि केंद्र शासनाच्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने त्यावेळेस विंग 2017 एक संकल्पना मांडली. त्या संकल्पनेच्या माध्यमातून उडान नावाची एक स्कीम ती लॉन्च केली आणि त्या माध्यमातून सर्व राज्य आणि सर्व ज्या एअरलाईन्सच्या कंपन्या आहेत त्यांना एकत्रित एक रूफ खाली आणलं आणि प्रत्येक स्टेटला ते काय इन्सेंटिव्ह देऊ शकतात अशा प्रकारचं एक नियोजन होतं. आणि आपल्याला सांगायला या ठिकाणी निश्चित आनंद वाटतो आणि अभिमान देखील वाटतो का या संपूर्ण विंग 2017 मध्ये आपण स्वतः एकमेव खासदार त्या ठिकाणी उपस्थित झालो होतो. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या नाशिकची बाजू मांडण्यासाठी त्या एअरलाईन्स असतील, स्टेट गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील, त्यांच्या सोबत बसून त्या एअरलाईन्सची चर्चा केली. त्यांना आपले जे सर्वे झालेले ते त्यांना दाखवले तर आमच्या नाशिक मधून इतके लोक बाहेरच्या सिटीज मध्ये त्या ठिकाणी जातात त्याचा ऑलरेडी हा सर्वे आहे आणि म्हणून पॅसेंजर फ्रिक्वेन्सी कुठल्या शहराला आपल्या नाशिक मधून कनेक्ट होती याचे पुरावे त्या ठिकाणी दिले. आणि मग आपण ज्यावेळेस उडान स्कीम सुरू झाली तर आपल्या पहिल्याच यादीमध्ये म्हणजे पहिल्या लिस्ट मध्ये जवळजवळ आपलं नाशिक 7 शहरांना जोडण्यासाठी उडान स्कीम मध्ये आहे. आणि आजही आपल्या नाशिक शहर हे जवळजवळ 5 ते 6 शहरांना आज जोडलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का आज आपण जर गेलो तर मी आता नुकतंच दिल्लीला गेलो तर जवळजवळ 240 सीटरचं मोठं एअरक्राफ्ट त्या ठिकाणी फुल होतं. आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित आपल्या नाशिकमध्ये चांगली पॅसेंजर फ्रिक्वेन्सी आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये अनेक शहरांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी होणार. म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी अजून वाढवू शकणार. याच मुद्द्यावरून म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरून मी पुन्हा आपल्या येतो की नाशिक शहरातल्या रोड डेव्हलपमेंटवरती आपण म्हटलं कनेक्टिव्हिटी, इंटरनल कनेक्टिव्हिटी मध्ये रोड झाले, मोठमोठे इमारती उभ्या राहिल्या, पण मग त्याच्या जोडीला वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा या गोष्टी असतील ह्यावरती जो आपल्याला एक्सपेक्टेड होतं की कारण काही वेळेस आपण काय म्हणतोय की गोदावरी मध्ये पाणी सोडलं जातं, गंगेत पाणी सोडलं जातं, वेस्ट वॉटर जातं, रेन वॉटरचं जे काही हार्वेस्टिंग आहे ते प्रभावी नाही. मग यावरती आपलं विषय काय की नुसते रोड डेव्हलप व्हावे म्हणून नाशिक डेव्हलप झालं असं मत आहे. कारण इमारती उभ्या राहत आहेत पण इमारतीच्या निम्म्या फ्लॅट रिकामे आहेत, म्हणजे मग सिमेंटचं जंगल उभं राहणं हे योग्य आहे का? मला असं वाटतं का बरेचसे मुद्दे ज्या त्या कॅपॅसिटीज वरती असतात. म्हणजे कुठल्याही म्हणजे ग्रामपंचायत असेल तर सरपंचाची जबाबदारी, पंचायत समिती असेल तर ती तालुका परिषदेवर असते, जिल्हा परिषदची जबाबदारी ही जिल्हा पातळीवरती असते आणि त्यानंतर आमदारांची जबाबदारी ही स्टेट लेवलला असते, खासदारांची जबाबदारी ही सेंट्रलला असते. आणि म्हणून ज्या ज्या विषयाशी निगडीत जे विषय येतात, आता आपण जो मुद्दा उपस्थित केला मला असं वाटतं हा महापालिकेचं आहे आणि त्याच्यामध्ये रिव्हर कन्झर्वेशन ही एक स्कीम आहे ज्या माध्यमातून आपण जवळजवळ 273 कोटी रुपयाची मान्यता ही केंद्र शासनाकडून केलेली केंद्राकडून केलेली आहे. त्याचं मला असं वाटतं का लवकरच काम या ठिकाणी सुरू होईल. त्याच्यानंतर नमामि गोदे याचे हा देखील जवळजवळ 1800 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. त्याचं देखील डीपीआर बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. लवकरच तो डीपीआर झाला आणि ते काम जर इम्प्लिमेंट झालं तर मला असं वाटतं का आपली जी गोदावरी आहे ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये
90% स्वच्छ असेल असा आपल्याला विश्वास आहे. नाही म्हणजे ते बरोबर, मी तुम्हाला ही महापालिकेची जबाबदारी रास्त आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये खूप मोठं काम केलं जे आम्हाला माहिती होतं आणि म्हणूनच ती स्कीम आपल्याला समजून घ्यायची होती. पण जोडीला मी जेव्हा म्हणतोय की नाशिक शहराचा हा जो विकास होतोय की इमारतीच्या इमारती उभे राहतात, रस्त्याच्या रस्ते उभे राहतात, माणसं तेवढी जी आहे, कारण आपल्याकडे इंडस्ट्रियल ग्रोथ मेजर नाही त्याची, तर ती हे सांगणं तुम्ही कशी करा, म्हणजे आवश्यकता आहे का एवढा विकासाची? आता कसं असतं, कुठल्याही डेव्हलपमेंटला मला असं वाटतं का एक फ्युचर व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आपण बऱ्याचशा त्या ठिकाणी गोष्टी करत असतो. आणि जे काही आज रिअल इस्टेट जी काही ग्रोथ होते, तर यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, मुंबईवाले अनेकदा सेकंड होम म्हणून एक नाशिकला प्रेफर करतात. आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्याच्या जो तो डेव्हलपर त्या दृष्टीने म्हणजे थोडक्यात आपल्या इकॉनॉमिक ग्रोथ साठी ते आवश्यक आहे. मग त्या पुन्हा इकॉनॉमिक ग्रोथ कडे मग मी आता वळतो की नाशिक शहराची आर्थिक सुबत्ता ज्याला म्हणता येईल की म्हणजे आपण ज्याला जीडीपी म्हणतो त्याच्यातही, तर ह्या इकॉनॉमिक ग्रोथ साठी, नाशिक शहरातल्या इकॉनॉमिक ग्रोथ साठी आपण काय सूचित कराल की काय झालं म्हणजे नाशिकचे अजून इकॉनॉमिक ग्रोथ? तुम्हाला जे 3 मुद्दे पहिले सांगितले, कनेक्टिव्हिटी, रोड इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियल, या 3 गोष्टी झाल्या तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट खूप फास्ट त्या ठिकाणी होती. आता मी जसं कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं का एअर कनेक्टिव्हिटी, रोड, नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी. आता नवीन आपला सुरत चेन्नई हा जो रस्ता होणार आहे नॅशनल हायवे, मला असं वाटतं का हा नाशिकच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने हा माइलस्टोन ठरणार. त्याचं कारण असं का आपण 2 तासामध्ये सुरतला जाणार, 10 तासामध्ये चेन्नईला जाणार. म्हणजे हा जो नॅशनल हायवे हा आपल्या 5 राज्यांना कनेक्ट करणार सुपर एक्सप्रेस हायवे. आणि म्हणून याच्या माध्यमातून आपली कनेक्टिव्हिटी इतकी स्ट्रॉंग होणार आहे, म्हणजे 5 जिल्ह्यातून जातोय आपल्या महाराष्ट्राच्या आणि 5 राज्यांना जोडणारा रस्ता. आणि म्हणून आपल्या या रस्त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये खूप फास्ट डेव्हलपमेंट, समृद्धी पण त्याचाच उदाहरण, समृद्धी आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे, नागपूर टू मुंबई. परंतु सुरत चेन्नई हा 5 राज्यांना जोडणारा रस्ता, म्हणून त्याची निश्चित ट्रॅफिक फ्रिक्वेन्सी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. नाशिकसाठी तो माइलस्टोन ठरणार. त्यानंतर आपण नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर आपण के वाघते जत्रा आपण पाहिलं का, तिथं इंटरनल रिंग रोड क्रॉस व्हायची नॅशनल हायवेला. अनेकदा वाहतूक कोंडी झाली, ऍक्सिडेंट झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडले. आपण त्याही काळामध्ये तो केला, ओव्हरब्रिज फ्लायओव्हर केला, के वाघते जत्रा. आज सुटसुटीत त्या ठिकाणी ट्रॅफिकच त्या ठिकाणी. त्यानंतर आता इंदिरानगर बोगदा, राणीनगर बोगदा, आज जो बॉटलनेक झालेला आहे, म्हणजे 30 मीटर 100 फुटाचा रोड आणि 40 फुटाचा बोगदा, त्यामुळे बॉटलनेक झालेला आहे. त्या ठिकाणी देखील आपण आता 50 कोटी रुपये मंजूर केले दोन्ही याला, आणि दोन्ही ठिकाणी रॅम्प करून त्याची विड्थ वाढवली, त्याला देखील मान्यता मिळाली. लवकरच त्या ठिकाणी काम सुरू त्या ठिकाणी. त्यानंतर आपल्या गोंद्यापासून तर समृद्धीपर्यंत तिथं इगतपुरी, तिथं आपण 6 लेनचा कॉन्क्रीट रोड हा 20 किलोमीटरचा हा देखील त्या ठिकाणी मंजूर केला. असे अनेक काम 10वा मैल असेल, 8वा मैल असेल, असे छोटे घोटीचा सिंडर ड्रीम प्रोजेक्ट आहे जो मला खूप आवडला होता, द्वारकापासून नाशिक रोड पर्यंतचा ओव्हरब्रिज, तो देखील पाईपलाईन मध्ये आहे. त्याच्यासाठी देखील आपली जी मेट्रो आहे, नाशिकची मेट्रो 32 किलोमीटरची मंजूर झाली होती. आणि ती भारतामध्ये एक ट्रायल म्हणून न्यू मेट्रो म्हणजे टायर बेस मेट्रो या ठिकाणी मंजूर झालेली होती. परंतु ही पहिली ट्रायल असल्या कारणानं पुढे अडचणी यायला नको, आणि म्हणून त्याचे मापदंड मोजण्याचं काम या ठिकाणी केंद्र स्थळावरती सुरू होतं. तर त्यांनी त्याऐवजी 10.44 किलोमीटर म्हणजे नाशिक रोड स्टेशन ते शिंगाडा तलाव असं 10.44 किलोमीटरचा एक अप अँड डाऊन. यामध्ये देखील एक विशेष महत्वाचा विषय मी आपल्याला सांगतो का, द्वारका ते दत्त मंदिर हा जवळजवळ 5.9 किलोमीटरचा अंतर हे महापालिकेत येत होतं. आणि त्या काळामध्ये आपण गडकरी साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं का हे जे 5.9 किलोमीटर हे महापालिकेच्या हद्दीत येतं, आणि आपण केंद्र शासन महापालिकेच्या हद्दीत काम करू शकत नाही. आणि म्हणून हा जो रोड आहे याच्यावरती खूप मोठी ट्रॅफिक जाते, आणि ही मिसिंग लेंथ आहे जो आपला NH3
राष्ट्रीय महामार्ग 3 म्हणजे जो आग्रा रोड आहे आणि पुणे सिन्नर फाट्यापासून पुढे जो होतो तो नॅशनल हायवे आणि म्हणून ही मिसिंग लेंथ आहे. हा जो मिसिंग लेंथ आहे हिला नॅशनल हायवे मध्ये आपण कन्वर्ट करावं भारतमालामध्ये आणि म्हणून सांगायला या ठिकाणी आनंद आणि अभिमान वाटतो का संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळेस भारतमालाचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा तयार होऊन अप्रूव्ह झाला होता त्यामध्ये 4 ऍडिशनल कामं त्या ठिकाणी टाकण्यात आली. इतर कामं तर 100-150 किलोमीटरच्या वरती होते भारतमालामध्ये, पण हा छोटा पीस 5.9 किलोमीटरचा पीस हा आपण भारतमालामध्ये त्या ठिकाणी ऍड केला आणि योगायोग असा जर न्यू मेट्रोचं तर कदाचित काम सुरू झालं असतं तर आज आपल्याला तिथं 4 लेनचा फर्स्ट फ्लोर करता आला नसता, परंतु तो अतिशय योग्य वेळी त्या ठिकाणी तो भारतमालामध्ये आपण तिथे इन्क्लूड केला आणि आज तिथं आज तो जो 10.44 किलोमीटरचा जो काही पायलट प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये एक फ्लोअरला 4 लेन आणि त्याच पिलरवरती मेट्रो अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन आहे. मला असं वाटतं का या संपूर्ण 32 किलोमीटरला जर ते झालं येणाऱ्या काळामध्ये तर आपला नाशिक शहरातला ट्रॅफिकचा बराचसा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो. गुड, म्हणजे खूपच छान होईल. याच्यातच आता अजून एक प्रश्न मला मनात असा येतो की काही वर्षांपासून नाशिक हे शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध झाले, ज्याला एज्युकेशनल हब आपण म्हणतो. आता या एज्युकेशनल हब मध्ये खूप मुलं शहरात आली, खूप शाळा आल्या, खूप कॉलेजेस आले, खूप इन्स्टिट्यूट आले. नाशिकच्या एज्युकेशनल म्हणजे ज्याला समृद्धी बद्दल म्हणता येईल किंवा त्याच्या अपग्रेडेशन बद्दल आपण काय म्हणतो? आपण मला चांगलं आठवतं की आपण महापालिकेमध्ये टेक्नॉलॉजी आपण सुरू केलं असताना आपण त्यावेळेस पायलट प्रोजेक्ट म्हणून व्हर्च्युअल क्लासरूम्स संकल्पना त्या ठिकाणी आणली आणि म्हणून महापालिकेच्या कुठल्याही वर्गामध्ये जर एखादा शिक्षक उपस्थित नसला किंवा गैरहजर असला तर त्या व्हर्च्युअल क्लासरूम मधून आपण त्या वर्गाला त्या ठिकाणी शिकू शकतो असा पायलट प्रोजेक्ट आपण त्या तो सक्सेसही झाला होता. परंतु शासनाच्या माध्यमातून त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्याची आवश्यकता आहे. आपण जसं शिक्षणाच्या बाबतीत सांगितलं तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे कारण नेट एक्झाम सेंटर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही याचं जे केंद्र आहे ते नाशिकला नव्हतं, ते मुंबई पुण्याला आपल्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना जावं लागायचं. तसंच युपीएससीचं सेंटर नव्हतं, युपीएससीचं पण केंद्र नव्हतं. त्यानंतर अभियांत्रिकी पूर्व परीक्षा तिचं देखील केंद्र नव्हतं. हे तिन्ही केंद्र नेट एक्झाम सेंटर, युपीएससी सेंटर, अभियांत्रिकी पूर्व परीक्षा केंद्र हे तिन्ही केंद्र आपण नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर केले. आज आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे का हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात इथं एक मार्क देखील अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे मुलं इतकी मेहनत करतात आणि कदाचित एक मार्क मुळे जर आपण राहून गेलो कॉम्पिटिशन मध्ये तर त्याचं खूप मोठं त्यांना एक वर्ष काढावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं का तिन्ही सेंटर्स आल्या कारणानं आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगली सुविधा त्या ठिकाणी मिळालेली आहे. आपण इतर वेळेस मुंबई पुण्याला जायचं म्हणजे प्रवास त्या ठिकाणी होतो, त्यानंतर आपला वेळ वाया जातो, पैसा देखील लागतो आणि आपण इतर दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जी फ्रेश माइंडने जी परीक्षा कुठेतरी दगदग होत असते. मला असं वाटतं का ती एक खूप चांगली संधी कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळाली. आपण जसं दुसरं सांगितलं का आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस सर्व कॉलेजेस त्याच्या फ्युचरसाठी त्या फ्युचरसाठी आपण आता आपल्या सगळ्यांचं नाशिककरांचं स्वप्न एक आयटी पार्क व्हावा. तर या आयटी पार्कच्या संदर्भामध्ये महापालिकेने देखील आडगाव या ठिकाणी ते प्रयत्न करतायत की लँड पुलिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयटी पार्क व्हावा. तो देखील प्रयत्न महापालिकेचा सुरू आहे. त्याचबरोबर आपण देखील प्रयत्न केले की आपले उद्योग मंत्री आहेत सामंत साहेब यांच्या माध्यमातून आपण राजूर बाहुला या ठिकाणी 50 एकर जागा ही केवळ फक्त आयटी कंपनीसाठी त्या ठिकाणी आरक्षित केलेली आहे आणि म्हणून त्याचं आरक्षण देखील त्या ठिकाणी जाहीर झालं. त्याचा आता लवकरच त्या ठिकाणी ताबा मिळेल. आपण देखील बऱ्याचशा कंपन्यांशी संपर्क करून त्या ठिकाणी कंपन्यांना आमंत्रित करून मला असं वाटतं सॉफ्टवेअर कंपन्या आल्या तर आपलं निश्चित आपण आपल्या सगळ्यांना नाशिककरांना माहिती का आपलं नाशिकचं टॅलेंट आपलं दुर्दैव आहे किंवा आपली खंत देखील आहे का आपलं नाशिकचं टॅलेंट हे इतर ठिकाणी त्या ठिकाणी वापरलं जातं आणि आपल्याला आपल्या टॅलेंटचा वापर आपल्या नाशिकमध्ये होत नाही. ही जी काही आपली नाशिककरांची इच्छा आहे ती मला असं वाटतं ती लवकर पूर्ण होईल. त्यासाठी
आपला प्रयत्न देखील सातत्याने. अगदी जोडीला आता नाशिक जे म्हणजे मी जसं म्हटलं की एज्युकेशनल हब म्हणून जसं ओळखू लागलं आता राज्यामध्ये, तसं नाशिक सगळ्यात मेन आहेत ऍग्रिकल्चरल हब. म्हणजे ऍग्रिकल्चरल हब मध्ये आज आपण द्राक्षांचं असेल, वायनरी असेल, कांदा असेल, ह्या सगळ्याच ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट मध्ये आपण टॉपला, म्हणजे नाशिक जिल्हा. ह्या ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काय विजन, म्हणजे काय त्याच्यावरती काय प्रोत्साहन? मला असं वाटतं का आपल्याकडं जी दोन मोठी पिकं आहेत, कांदा असेल, द्राक्ष असेल, यावरती बरेचसे शेतकरी अवलंबून असतात. आणि कांद्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चित सातत्यानं आपल्या संपूर्ण देशभरामध्ये जवळजवळ 35% कांदाचं उत्पादन हे केवळ नाशिकमध्ये. आणि मग अनेकदा ज्यावेळेस निर्यात बंदी किंवा हे जे निर्णय मागे पुढे होत असतात, यामध्ये निर्णय घेत असताना आपलं यामध्ये कृषी खातं येतं, त्यानंतर अर्थ खातं येतं, त्यानंतर ग्राहक खातं देखील येतं, भाववाढ व्हायला नको, आणि वाणिज्य खातं देखील येतं की इम्पोर्ट किती, एक्सपोर्ट किती करू द्यायचं आणि किती नाही. कारण एक माणसाला साधारण 1.25 किलो कांदा एक महिन्याला लागतो. आपल्या देशाची लोकसंख्या 135 कोटी आणि मग 1.25 किलोच्या हिशोबाने साधारण 150 ते 160 लाख मेट्रिक टन कांदा हा आपल्या देशाला लागतो. आणि म्हणून याचं बॅलन्सिंग करताना शेतकऱ्याला देखील 25 रुपये भाव मिळणं अपेक्षित आहे. त्यानंतर ग्राहकाला देखील वाढीव भाव नकोय, यासाठी शासन सातत्यानं प्रयत्न करतं. परंतु मी जसं सांगितलं की हे 4 मंत्रालयाचे जो काही निर्णय हो एक होत असताना त्याच्यामध्ये अनेकदा विलंब होतो. आणि म्हणून अनेकदा हजारो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. परंतु आपण देखील सातत्यानं, आपण मागच्या काळामध्ये पहिल्या टर्म मध्ये त्यावेळेस संसदेच्या आवारामध्ये त्यावेळेस जवळजवळ $800 मिनिमम एक्सपोर्ट प्राइस त्या ठिकाणी केली होती. आणि म्हणून आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण जात नव्हतो. आणि इतर जे देश आहेत इंटरनॅशनल मार्केट कॅप्चर करत होते. त्या काळामध्ये आपण कृषी मंत्री असतील, कॉमर्स मिनिस्ट्री असेल, त्यांच्याशी सातत्याने संवाद साधले. परंतु मग शेवटी आपल्याला सत्तेत असताना देखील त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं. आणि त्या काळामध्ये आपण कांद्याच्या माळा गाळ्यात घालून आम्ही 18 खासदारांनी माझ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आंदोलन केलं. आणि त्या काळामध्ये आपण तो तातडीनं जो मिनिमम एक्सपोर्ट प्राइस आहे ती तातडीने त्यांनी त्या दिवशी रद्द केली आणि मग एक्सपोर्ट त्या ठिकाणी व्हायला. आणि म्हणून मला असं वाटतं का केंद्र शासन देखील याचं मेकॅनिझमच्या अपडेट सातत्यानं व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे. आणि निश्चित ते झालं तर मला असं वाटतं का निश्चित शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि महागाईवरती देखील नियंत्रण. नाही, पण मग याच्या जे मध्ये आता आपण म्हटलं की रेल्वे सर्व्हिस त्याला मिळाली, कार्गो सर्व्हिस मिळाली, तर यावरती तुमचं काय विचार आहे? कारण शेवटी हा नाशवंत माल आहे. कांदा खराब होणार, टोमॅटो खराब होणार, द्राक्ष खराब होणार. याच्यावरती यासाठी आपल्याकडे आता नाशिकला ड्रायपोर्ट येते, ड्रायपोर्ट मंजूर झालंय. आणि म्हणून ड्रायपोर्टचा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा त्या ठिकाणी मिळणार. आणि त्याचं काम, त्याची जागा देखील आता निफाड सहकारी साखर कारखाना जो आहे त्यात 100 एकर 105 एकर जागा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना, म्हणजे आपला नाशिक हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून निश्चित आपल्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला आपल्या शेतीमालाचा त्या ड्रायपोर्टच्या माध्यमातून मिळाला. नाशिकच्या विकासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आजही काही पॉकेट्स मध्ये आपल्याला स्लम दिसतात. आजही काही पॉकेट्स मध्ये आपल्याला म्हणजे जी घरं आहेत, जी दारिद्र्य रेषेखाली आपण त्यांना म्हणतो की यांना घरं दिली गेली पाहिजे. घरांचं वॉटर मॅनेजमेंट असेल, रोड मॅनेजमेंट असेल, या सगळ्या सुविधा देण्यासाठीचं आपलं काय विचार आहे? कारण शेवटी स्लम ही त्या शहराला आपण म्हणत नाही की, पण शहर कुठेतरी बकाल होतं. शहरीवर त्याचा अर्बन, ज्याला आपण अर्बन स्केल वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या काळामध्ये नाशिकला सुंदर शहर मिळण्यासाठी आपण जे प्रयत्न केले, मग याला कुठे त्याचा फटका बसतो का? आणि करायचा असेल तर त्याला कसं ठेवलं? आता राज्य शासनाने मुंबई सारखे मोठे शहर असेल, पुणे असेल, या शहरांसाठी स्लम डेव्हलपमेंट स्कीम त्या ठिकाणी केलेली. आणि म्हणून मला असं वाटतं का त्यावरती अधिकरित्या त्याला फास्ट डेव्हलप कसं करता येईल आणि त्या माध्यमातून स्लम आपला कसा कमी करता येईल, तर मला असं वाटतं का यावरती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आणि निश्चित आपण देखील त्यामध्ये लक्ष घालून आपल्या नाशिक शहराचं स्लम कमीत कमी होऊन तिथं डेव्हलपमेंट आपल्या सर्वच
त्या स्लम मध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर देखील चांगलं मिळेल आणि आपलं शहर देखील सुंदर आणि स्वच्छ असेल त्या दृष्टीने निश्चित त्या ठिकाणी पावलं टाकली. म्हणजे त्याच्यामध्ये एक मात्र आहे की स्लम डेव्हलपमेंट होताना मूळतः त्या स्लम मधला जो नागरिक आहे तो तिथे शिफ्ट झाला पाहिजे, पण तो शिफ्ट न होता तो तिथे भाड्यात देतो आणि मग स्वतः पुन्हा तिथे जातो. हे ऑटोमॅटिकली महापालिकेची जबाबदारी ती होईल. यामध्ये गेल्या काही वर्षात नाशिकला भेडसावणारा एक प्रश्न आहे, म्हणजे अनइव्हन जो आता पाऊस झाला, म्हणजे रेनी सीझन आपला कधी पाऊस येतोय, कधी पावसाळ्यात पाहिजे पाऊस येत नाही. आज आपण काही वेळेस फेस करतो वॉटर शॉर्टेज. हे सगळं होत असताना मूळतः आपण पुन्हा एकदा त्या विषयाकडे वळू की गंगा गोदावरी. नाशिकचं वैभव असलेली गंगा आणि नाशिकचं दुसरं वैभव असलेली नंदिनी, या दोन्ही नद्यांच्या बाबतीत म्हणजे तिची स्वच्छता असेल, तिची डेव्हलपमेंट असेल, तिचं पात्र वाढवणं असेल, यावरती आपलं काय विचार आहे? जसं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट झाली गुजरात मध्ये, मला असं वाटतं का त्याच धर्तीवरती नाशिकमध्ये देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून जर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट झाली तर आपलं जो नदी पात्र आहे त्याची जी शहराला लागून जी काही जागा आहे, मला असं वाटतं का तिथं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट जर झालं तर त्यामध्ये आपल्या शहराचं सुंदरीकरण देखील, त्या वैभव देखील वाढेल आणि त्या ठिकाणी पाण्याचं देखील स्वच्छ पाणी देखील त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. आणि महागाई मगाशी नमामि गोदा हा जो प्रोजेक्ट आहे, 1800 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट, त्या माध्यमातून आपल्या या नद्या निश्चित त्या ठिकाणी नंदिनी असेल किंवा गोदावरी असेल, निश्चित या स्वच्छ त्या ठिकाणी होणार. एका प्रश्नात दोन प्रश्न मी विचारतो, तो त्याला एकत्रच येईल, म्हणजे ज्याच्यावरती मला खूप क्युरियोसिटी नेहमी असते की नाशिक ही एक मंत्रभूमी होती, आज ती यंत्रभूमी झाली. म्हणजे मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वळताना आणि रुद्राक्ष भूमीकडून द्राक्ष भूमीकडे वळताना नाशिकमध्ये खूप बदल झाले. आणि सगळ्यात भेडसावणारा जो बदल झाला तो ब्रह्मगिरी पर्वतावरचं उत्खनन असेल, आपल्या सावळी पर्वतावरचं उत्खनन असेल, म्हणजे नाशिकचं एन्व्हायरमेंट जपत आज नाशिकला टुरिझमच्या बाबतीत खूप काही वैभव आहे. म्हणजे जसं काळारामाचं मंदिर आहे, रामकुंड आहे, गोंदेश्वराचं आपलं सिन्नरचं मंदिर आहे, त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे, कपालेश्वराचं मंदिर आहे. तर एन्व्हायरमेंट सांभाळत टुरिझम वाढवण्यासाठी आपण काय सुचवतो? मला असं वाटतं का आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण आपलं त्र्यंबकेश्वरसाठी, तर आज आपण त्र्यंबकेश्वरला जर कधी गेला तर आपण केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेअंतर्गत या ठिकाणी अनेक सोयी सुविधा, म्हणजे आपल्या संपूर्ण देशभरातून नारायण नागबली करण्यासाठी संपूर्ण देशभरातून त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर येतात. त्या ठिकाणी एकदम साधं कौलाचं हे होतं. आता आपण जर बघितलं एक प्रशस्त इमारत त्या ठिकाणी त्या विधीसाठी आपण बनवली, पार्किंग साठी एक सेपरेट बिल्डिंग, आणि केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामधून त्र्यंबकेश्वरची निवड त्या ठिकाणी करण्यात आली आणि आपण 37 कोटी रुपयामध्ये अनेक सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पुन्हा तिथं संत निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे, त्याच्या जीर्णोद्धारासाठी देखील 15 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण मंजूर केले, त्याचं देखील काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर आपण अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे जे दोन पर्वत आहे, एक ठिकाणी प्रभू शंकरांनी त्या ठिकाणी जटा पाडली आणि इकडं हनुमानांचं जन्मस्थान, याला जोडण्यासाठी आपण एक रोपवेचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी केला, मंजूर केला. जवळजवळ 375 कोटी रुपयाचा रोपवे त्या ठिकाणी मंजूर देखील झाला, त्याची निविदा प्रक्रिया झाली, परंतु काही कारणास्तव पर्यावरणवाल्यांनी त्या ठिकाणी विरोध झाला. परंतु त्यांचं देखील समाधान करून तो प्रोजेक्ट कसा होईल यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. आणि मला असं वाटतं का अनेक असे विषय आपलं तसं पाहायला गेलं तर नाशिक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली म्हणून ओळखलं, म्हणून अयोध्यानंतर जर काही ओळख असेल प्रभू रामाची तर ती नाशिकच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का नाशिकचे जे जवळजवळ आपल्या नाशिककरांना देखील काहींना माहिती नसेल अशी 10-12 ठिकाणे आणि रामशेत किल्ला असेल, सीता सरोवर असेल, रामकुंड असेल, आपली अनेक काळाराम मंदिर असेल, नाही रामाशी रिलेटेड समजा टाकेद असेल जिथे जटायूंनी युद्ध केलं, सर्व असेल, कावनई असेल, असे अनेक ठिकाण जिथं प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आणि तिथं त्यांचं इतिहास त्या ठिकाणी आहे.
आणि म्हणून असे जर प्रोजेक्ट आपण डेव्हलप केले तर निश्चित यामध्ये पर्यटन अधिक वाढेल. त्यानंतर तिसरा एक मुद्दा की आपण जसं लोणावळा आहे, आज लोणावळा जर आपण बघितला तर तसंच ठिकाण आपलं इगतपुरी, हो चेरापुंजी आपलं, तर निश्चित त्याच्यासाठी देखील राज्य किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून जर इगतपुरी ऍज अ टुरिझम सर्किट म्हणून जर डेव्हलप केलं आणि आपल्याकडे धार्मिक म्हणजे आपलं तसं रिलिजियस सिटी म्हणून नाशिक ओळखलं जातं, आणि त्यासाठी मग नाशिक राम मंदिर असेल किंवा समजा त्र्यंबकेश्वर असेल, सप्तशृंगी असेल आणि शिर्डी असेल, असा एक सर्किट जर आपण केला डेव्हलप तर निश्चित अजून ग्रोथच्या प्रमाणामध्ये पर्यटनाला चालना देईल. म्हणजे टुरिझम बूस्ट होऊ शकतं. पण हे सगळं बूस्ट होताना एक गंभीर समस्या समोर येते. एखाद्या शहराचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा त्याचा विकास ज्या वेगाने होतो त्या वेगामध्ये असं म्हणतात की त्या शहरातली गुंडगिरी वाढते, थोडासा काहीतरी कायदा सुव्यवस्था बिघडते असं म्हटलं जातं. आज नाशिक शहरामध्ये दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. त्याच्यातली प्रामुख्याने जी गोष्ट आपण विचारात घेऊ ती कुठेतरी गुन्हेगारीचा असेल, मग बालवयापासून लागलेली कुठेतरी ती क्रेज असेल, आणि जोडीला मग सुरक्षा, शेवटी सुरक्षा हा एक विषय येतो. आणि मग सगळ्या शहरातल्या लोकांचा म्हणजे ऍज अ नाशिककर मी पण म्हणेन की मग आम्हाला सगळ्यात प्रश्न पडतो ट्रॅफिकचा, की ट्रॅफिक कंजेक्शन असेल, रोडच्या बाबतीत असलेल्या सुविधा असतील, मग ह्या सगळ्या दूर करण्यासाठी म्हणजे ट्रॅफिक सुरळीत होणे आणि गुन्हेगारी कमी होणे, हे तुम्ही कसं प्रपोज करा? मला असं वाटतं का पहिले तर ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतो मी, आपल्या शहरामध्ये जो इंटरनल रिंग रोड आहे 30 मीटरचा म्हणजे 100 फूट आणि बाहेरचा रिंग रोड आहे 200 फुटाचा शहरामध्ये, मला असं वाटतं का हे दोन्ही रिंग रोड लवकरात लवकर डेव्हलप होणं आवश्यक आहे. या दोन्ही रिंग रोड मुळे आपण जर बघितलं आपल्या शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे अनेकदा गंगापूर रोड, आता कोणाला काही घ्यायचं म्हणजे प्लॉट घ्यायचा किंवा फ्लॅट घ्यायचा तर जर पहिलं गंगापूर रोडचं जर ऑप्शन दिलं तर पहिला लोक तिकडे जातात आणि म्हणून आपलं शहर त्याच एकच मार्गाला डेव्हलप होतं. आणि म्हणून मला असं वाटतं का जर आपण रिंग रोड जर बनवले तर आपल्या शहराची डेव्हलपमेंट ही युनिफॉर्म होईल, म्हणजे प्रत्येक भागामध्ये युनिफॉर्म डेव्हलपमेंट होईल. आज एकच साईडला कुठेतरी शहर डेव्हलप होतोय आणि आपलं उद्योगीकरण म्हणजे नकाशा जर आपण शहराचा बघितला तर तो युनिफॉर्म व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी देखील आपले प्रयत्न आहेत. तेव्हा जी काही जागा महापालिकेने घ्यायची आहे तर त्या रिंग रोडच्या संदर्भामध्ये जर शेतकऱ्यांना योग्य तो मोजला, आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा येतो आणि म्हणून त्या माध्यमातून या जर शेतकऱ्यांना जो काही आपण रिंग रोडचा जो FS आहे तो जर आपण वाढवून दिला खास करून फक्त रिंग रोड साठी, मला असं वाटतं का जागा ताब्यात मिळाल्या निश्चित त्या ठिकाणी आपल्याला रस्त्यासाठी निधी राज्य शासन त्या ठिकाणी देईल. त्याचबरोबर आपण शहराच्या बाहेरून देखील MSRDCचा ग्रामीण भागामध्ये रिंग रोड व्हावा त्यासाठी देखील DPR त्याचा रेडी आहे. काल देखील आपण आपले पालकमंत्री आणि MSRDC मिनिस्टर दादा भुसे यांच्याशी चर्चा या ठिकाणी केली. त्यांना सांगितलं की लवकरच बैठक बोलवा, कारण त्याचा DPR जर रेडी आहे या कुंभमेळ्याच्या माध्यमातून जर शहराच्या बाहेरून देखील जर रिंग रोड झाला तो देखील खूप फायदेशीर होईल. कारण आपण भारतातल्या जर त्या सगळ्यात मोठ्या सिटीज जर बघितल्या, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, इंदोर असेल, अशा ज्या मोठमोठ्या सिटीज आहेत तर अशा सर्व सिटीजला रिंग रोड आहे आणि त्यामुळे त्याची कनेक्टिव्हिटी खूप फास्ट होते. म्हणजे आपण एक शहराच्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला अर्धा तासात त्या ठिकाणी जाऊ शकतो. आज जो आपल्याला एक दीड तास लागतो. आणि डेव्हलपमेंट देखील त्या ठिकाणी युनिफॉर्म. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं का प्रशासन त्यांचं सातत्यानं त्या ठिकाणी काम करत आहे आणि निश्चित आपण देखील आपलं प्रत्येकाचंच कर्तव्य त्या ठिकाणी आपण देखील ज्यावेळेस लोकप्रतिनिधी होतो आपण बघितलं असेल का आपण कधीही चुकीच्या गोष्टींना आश्रय त्या ठिकाणी दिला नाही, म्हणून त्याचा देखील फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाला त्या ठिकाणी काम करण्यामध्ये होत असतो. म्हणून मला असं वाटतं का कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये देखील आपण प्रशासनाला सपोर्ट करून आपण देखील आपलं देखील कर्तव्य आपण करण्याचं म्हणजे राजकारण विरहित त्या ठिकाणी प्रशासन असलं तर मला असं वाटतं की मग निश्चितपणे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला तर ती नियंत्रित राहील, सुव्यवस्थित राहील. आपण आता कुंभावरती बोलता, कारण तुमच्या कालावधीमध्ये कुंभमेळा निश्चित झाला.
आणि फ्युचर मधल्या कुंभमेळ्याचा प्लॅनिंग कदाचित झाला असेल, कारण आपण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होता. मग ह्या कुंभमेळ्यामध्ये येणारा निधी केंद्राचा येतो, राज्याचा येतो, यावरती नेमकं नाशिकमध्ये या निधीतून काय व्हावं अशी आपली अपेक्षा? मला असं वाटतं का कुंभमेळा खरं तर खऱ्या अर्थानं आपल्या नाशिकला वरदान ठरले. वैभव आहे. वरदान. कारण अनेकदा 12 वर्षामध्ये कुंभमेळा होतो आणि ते आपल्या संपूर्ण देशभरामध्ये ज्या 4 ठिकाणी होतो त्यामध्ये नाशिकमध्ये होतो. आणि हा आपला उत्सव नसून हा देशाचा उत्सव. आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये आपल्याला नाशिकला एक संधी त्या ठिकाणी मिळते आणि त्या माध्यमातून आपल्याला अनेक सुविधा, आज करोडो भाविक त्या ठिकाणी येतात आणि मग त्या करोडो भाविकांना लागणाऱ्या सर्व सुविधा त्या ठिकाणी मिळून ते शासन त्याच्यावरती काम करत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं का याच्यामध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर पर्यटन आणि सातत्यानं लोकांनी नाशिकमध्ये यावं यासाठीच एक दूरदृष्टी ठेवून, जसं मी मगाशी म्हटलं तर प्रभू रामचंद्राचं एखादं सर्किट आहे, तर तसं काहीतरी एक मोठा प्रकल्प करून त्या ठिकाणी जर केलं तर निश्चित म्हणजे आपण त्या उत्सवाचा, या सिंहस्थ कुंभमेळ्याचा केवळ एक वर्षाचा विचार न करता पुढील 11 वर्ष याचा फायदा नाशिककरांना कसा घेता येईल याचा दूरदृष्टी ठेवून त्याचा नियोजन केलं पाहिजे. पण मग नेमकं तुम्हाला याच्यात जसं आता आपल्याला रिंग रोड एक्सपेक्टेड होता, तसा ते एक सर्किट आहे, यावरती तो निधी म्हणजे त्याच्यावरती विचारात घ्या. मला असं वाटतं की तुमच्याही सूचना ते नक्कीच विचारात घेतील. शेवटचा मी एकच प्रश्न आता विचारेन. प्रश्न म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपण जसं म्हटलात की आपण राजकारणाचा आपला पिंड नव्हता, आपण एका सामाजिक कामातून पुढे येत 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 आपण आपला 10 वर्ष सलग खासदारकी आपण केली आणि जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केलं, म्हणजे ग्रामीण भागातही झालं आणि आता देशभरावरती पण प्रतिनिधित्व केलं. या सगळ्या याच्यामध्ये आपण नाशिककरांना नाशिकच्या विकासासाठी, नाशिक सुंदर राहण्यासाठी, नाशिकचा पौराणिक ओळख तशीच ठेवून नवीन ओळख जरी झाली तरी ते आपलं पर्यावरणवादी, आपली डेव्हलपमेंट करतानाही आपला मूळ रोल तसाच ठेवून नाशिककरांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? नाशिककरांच्या युथला आणि नाशिककरांना काय तुम्ही? मला असं वाटतं का नाशिककरांची एकच इच्छा आहे की नाशिकचा विकास व्हावा आणि या विकासाच्या माध्यमातून आपल्या, जसं पुण्यासारखं शहर असेल, मुंबईसारखं शहर असेल, की आपल्या लोकांना, आपल्या युवकांना, आपल्या युवतींना अकोमोडेशनसाठी, मग ते नोकरीच्या माध्यमातून असेल, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, तिथं इथंच अकोमोडेट व्हायला पाहिजे आणि आपली मुलं बाहेर जायला नको, आपला रोजगार आपल्या निर्माण व्हायला पाहिजे, हीच इच्छा असते असं मला एक नाशिककर वाटतं. म्हणून त्यात आपण नाशिक पुणा रेल्वे जे तुम्ही डेव्हलपमेंटचं विचारलं शेवटच्या टप्प्यामध्ये, नाही मला आता माझं म्हणजे नाशिककरांकडनं तुमच्या काय अपेक्षा, किंवा नाशिककरांनी कसं वागावं, काय करावं? नाशिकच्या मला असं वाटतं का जे आपलं कर्तव्य आहे, नाशिक कर्तव्य म्हणजे मला असं वाटतं का नाशिककर अतिशय सुज्ञ जनता आहे आणि म्हणून नाशिककरांना सांगण्याची काही आवश्यकता नसते. मला असं वाटतं का नाशिक पुणा रेल्वे हे जे लोहमार्ग जोडण्याचं काम आहे ते, त्याच्यानंतर एक रिव्हर लिंकिंगचा जो प्रोजेक्ट आहे, त्या पश्चिम वाहिन्यांचं पाणी, आज आपलं गोदावरीचं जसं मगाशी आपण सांगितलं का पाण्याच्या संदर्भामध्ये, परंतु गोदावरी हे तुटीचं खोरं म्हणून ओळखलं जातं आणि जो पाऊस पडतो आपल्या बेसिन मध्ये तो सगळा रिझर्व्ड आहे आणि म्हणून अनेकदा आपल्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सातत्यानं वाद होतात. म्हणून वाद करण्यापेक्षा नवीन त्याच्यावरती प्रयोजन करण्याची आवश्यकता आहे. म्हणून पश्चिम वाहिन्यांचं पाणी जे वाया जातं समुद्राला, जवळजवळ ते 300 TMC पाणी आणि त्यापैकी 30% आपण हे वळू शकतो. जे 66 TMC पाणी हे पश्चिम वाहिन्यांचं या ठिकाणी वळू शकतं गोदावरीमध्ये आणि त्या माध्यमातून म्हणजे नाशिक, मराठवाडा संपूर्ण मला असं वाटतं का सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी आणि म्हणून त्याच्यावरती काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडं जो दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मी मागे सांगितलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मध्ये, तो देखील सेकंड फेज मध्ये अतिशय महत्वाचा आहे, कारण तो 8 ते 10 हजार एकर मध्ये त्याची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होणार आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरची आणि तिथं हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल आणि म्हणून त्यासाठी लागणारं पाणी आपण तो देखील एक नदीजोड प्रकल्प अप्पर वैतरणा कडवा देवळी 7 TMC पाणी हे हा देखील आपण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलेला आहे आणि त्याचं जर काम झालं, सुरू झालं तर मला असं वाटतं का
नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो मिटेल आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सिन्नर जे काही दुष्काळी समजले जातं तर ते देखील त्या ठिकाणी मला असं वाटतं का ते देखील सुजलाम प्रश्न सुटेल. म्हणून अनेक असे प्रकल्प आहेत का ज्याच्या माध्यमातून आपलं नाशिक हे सर्व सोयीनियुक्त आणि सर्व इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, रोड इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी या तिन्ही गोष्टी लवकर उपलब्ध होतील या दृष्टीने निश्चित आपला प्रयत्न त्या ठिकाणी असणारे. मी जरी खासदार नसलो परंतु माझ्या माहितीनुसार मला जी मदत करता येईल तर निश्चित सातत्यानं नाशिकच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू अशा प्रकारची ग्वाही आहे. धन्यवाद. खरं म्हणजे आपण बघता आहात की सलग 10 वर्ष म्हणजे नाशिककरांचा इतिहास असा आहे की दुसरा टर्न परत ते खासदार रिपीट होत नाही. पण आप्पांनी हा जो पायंडा होता हा मोडला आणि 2 टर्म सलग ते खासदार म्हणून निवडून आले. पण खासदारकीपेक्षाही त्यांच्या त्या राजकीय नेतृत्वाच्या पेक्षाही सामाजिक जाण असताना सामाजिक जाण ठेवून नाशिकच्या विचारासाठी, नाशिकच्या विकासासाठी, नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला नेमकं काय आहे हे सगळं एक स्वप्न त्यांनी घेतलं. त्या स्वप्नावरती ते आता असं जसं म्हटले की मी जरी खासदार नाही तरी लोकप्रतिनिधी म्हणून मदत करेन. विचाराचा आणि विकासाची ही वाहती गंगा नक्कीच तशीच चालू ठेवेल आणि भविष्यामध्ये नाशिककरांसाठी आणि नाशिकच्या विकासासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. मला असं वाटतं की आजच्या एपिसोडमध्ये 10 वर्षाची विजनरी ऍक्शन आणि पुढचं असलेलं विजन याची एक सांगड घालण्याचा हा अल्पसा प्रयत्न होता. हा आपल्याला नक्कीच आवडेल. वाट बघतोय तुमच्या नवीन सूचनांची, वाट बघतोय तुमच्या पुढच्या प्रतिसादाची आणि तुमचा हा प्रतिसाद मिळाला कारण गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर देता आहात, तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देता आहात, आम्हालाही असं वाटतं की काही वेगळा विषय घेऊन यावा आणि मग तुमच्या सूचना आम्ही घेतो, नवीन व्यक्ती घेतो, नवीन कन्सेप्ट घेतो, नवीन विषय आणतो आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन व्यक्ती, पुन्हा नवीन विषय आणि नवीन कन्सेप्ट घेऊन येईल. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.